नमस्कार मित्रांनो. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण 18 फेब्रुवारी 2026 रोजी महसूल व वन विभागाने काढलेल्या अत्यंत महत्त्वाच्या शासन परिपत्रकाबद्दल माहिती घेणार आहोत. जर तुमच्या शेतीच्या सातबारावर एकाहून अधिक सहहिस्सेदार असतील किंवा फार्मर आय डी तयार करताना अडचण येत असेल तर हा GR तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. तर हा GR थेट फार्मर आय डी आणि ॲग्रीस्टॅगशी संबंधित आहे. तर या GRची पार्श्वभूमी पाहूया. महाराष्ट्र शासनाने ॲग्रीस्टॅग अंतर्गत प्रत्येक शेतकऱ्याला शेतकरी ओळख क्रमांक म्हणजे फार्मर आय डी देण्याचा निर्णय घेतला आहे. फार्मर आय डी तयार करण्यासाठी शेतीची अचूक जमीन जोडणी आवश्यक आहे. पण सध्या गाव नमुना 7 म्हणजे 7/12 उतारा मध्ये सामायिक खात्यातील एकूण क्षेत्रफळ एका नावासमोर दाखवले जाते, परंतु फार्मर आय डी तयार करताना त्या खात्यातील सर्व सहिस्सेदारांच्या नावासमोर पूर्ण क्षेत्र दाखवले जाते. यामुळे मोठी अडचण निर्माण होते. तर सध्या कोणत्या अडचणी येत आहेत? तर सामायिक खात्यात प्रत्येक व्यक्तीचा हिस्सा वेगळा नमूद नसल्यामुळे फार्मर आय डी तयार करताना अडचण, जमीन खरेदी विक्री व्यवहारात अडचण, फेरफार नोंदीमध्ये समस्या, पीक पाहणी करताना अडथळे, ॲग्रीस्टॅग अंमलबजावणीमध्ये तांत्रिक अडचणी, म्हणून शासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. तर शासनाचा निर्णय काय आहे? तर हा निर्णय महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966च्या कलम 85 नुसार घेण्यात आला आहे. तर आता काय होणार? तर एकाहून अधिक सहहिस्सेदार असलेल्या जमिनीचे खाते विभाजन म्हणजे हिस्सा वाटप करण्यासाठी विशेष मोहीम राबवली जाणार आहे. तर शासनाने दिलेल्या प्रमुख सूचना पाहूया. तर नंबर 1, अर्ज करणे अनिवार्य म्हणजे कलम 85 अंतर्गत विहित नमुन्यात अर्ज करावा लागेल. नागरिकांना लेखी व सार्वजनिक आवाहन केले जाईल. नंबर 2, तालुका स्तरावर कॅम्प म्हणजे विशेष शिबिरे म्हणजे कॅम्प आयोजित केले जातील. सहहिस्सेदार जमिनींचे विभाजन जलद गतीने केले जाईल. नंबर 3, प्रक्रिया सुलभ आणि पारदर्शक म्हणजे वेळबद्ध पद्धतीने काम, पारदर्शक प्रणाली, स्पष्ट सूचना जारी केल्या जातील. नंबर 4, मोठ्या प्रमाणात प्रचार प्रसिद्धी म्हणजे जास्तीत जास्त लोकांपर्यंत माहिती पोहोचवली जाईल. नंबर 5, नियमांचे पालन म्हणजे महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 आणि धारण जमिनींचे विभाजन नियम 1967 यांचे काटेकोर पालन करणे आवश्यक आहे. तर शेतकऱ्यांसाठी याचा फायदा काय? तर फार्मर आय डी अचूक तयार होईल. ॲग्रीस्टॅग अंतर्गत सर्व योजना योग्य लाभ देतील. 7/12 उतार्यावर स्पष्ट हिस्सा दिसेल. भविष्यातील जमीन व्यवहार सुलभ होतील आणि पीक पाहणी प्रक्रिया सोपी होईल. तर शेतकऱ्यांनी आता काय करावे? तर जर तुमच्या जमिनीवर एकाहून अधिक सहहिस्सेदार असतील तर तलाठी कार्यालयाशी संपर्क साधा, खाते विभाजनासाठी अर्ज करा, तालुका स्तरावरील कॅम्पची माहिती घ्या आणि आवश्यक कागदपत्रे तयार ठेवा. तर मित्रांनो, हा GR भविष्यातील डिजिटल शेती व्यवस्थेसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. फार्मर आय डी आणि ॲग्रीस्टॅग योग्य प्रकारे राबवण्यासाठी जमिनीचे स्पष्ट खाते विभाजन आता आवश्यक झाले आहे. तर मित्रांनो, जर तुम्हाला या GRची PDF हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या टेलिग्राम चॅनेलची लिंक दिलेली आहे. तिथे जाऊन तुम्ही या GRची PDF घेऊ शकता. आणि हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या GR अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, भेटूया अशाच एका महत्त्वाच्या पुढच्या व्हिडिओमध्ये.